आटपाडीमध्ये स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन. स्वाभिमानी वंचित आघाडीच्या वतीने आटपाडीमध्ये गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आलं. सकाळी 11 वाजता आटपाडी बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत संविधान ग्रंथ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व बैलगाडीसह पायी मोर्चा काढण्यात आला होता. विविध प्रकारची वाद्य वाजवत व मोठमोठ्या घोषणा देत आटपाडी शहराच्या मुख्य बाजारपेठेतून मोर्चा तहसील कार्यालयामध्ये आल्यानंतर मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये झालं. यावेळी डॉक्टर कुमार लोंढे, ॲडव्होकेट विजय वाघमारे व अनेक कार्यकर्त्यांनी मोर्चा संदर्भातील विचार आंदोलकांपुढे मांडले. शेवटी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचं निवेदन तहसीलदार मनोज कुमार आयतवडे यांनी स्वीकारलं. यावेळी तहसीलदार यांनी मोर्चेकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही दिली. मी शैलेश आयवळे. आज या ठिकाणी स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जो मोर्चा काढण्यात आला तो मोर्चा अरुणभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी येथे संपन्न झालेला आहे. आमची शासन दरबारी ज्या काही मागण्या होत्या त्या आत्ताच तहसीलदार साहेबांनी येऊन निवेदन घेऊन ते शासन दरबारी प्रस्तुत करतो म्हणून आश्वासन दिलेले आहे. आजच्या या मोर्चासाठी ह्युमन राईट्स संघटनेच्या वतीनं व भूमिपुत्र पार्टी यांच्या वतीनं आम्हाला पाठिंबा दिला. मी त्यांचे आभार मानतो व तालुक्यातील सर्व नवयुवक या ठिकाणी मोर्चात सामील झाले त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. जय भीम. मी अरुण वाघमारे, स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचा संस्थापक अध्यक्ष. आटपाडी तहसील कचेरीवर आज भव्य असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील मागण्या की अमित शहानी संसदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे अनुद्गार काढले त्याचा निषेध करण्यासाठी आणि EVM मशीनमध्ये जे फॉल्ट आहे, दोष आहे ते दुरुस्त व्हावा, ती मशीन रद्द करावी हे मागण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन हे खाजगी भाड्याने कोणाला देऊ नये अशा विविध मागण्या घेऊन आम्ही मोर्चा काढला होता. आणि हे मोर्चामध्ये जे जे कार्यकर्ते सहभागी झाले त्यांनी आपले चांगल्या पद्धतीनं मनोगत व्यक्त केलं, त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. आणि पत्रकार बंधूंनी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं. आणि या मार्केटवाडीचा जो विषय होता, मार्केटवाडीचे जे ग्रामस्थ या ठिकाणी आले होते पण काही अडचणीमुळे येऊ शकले नाहीत, त्यांचं या ठिकाणी आम्ही आता येथील थोड्या टायमानं त्यांचा आम्ही स्वागत सत्कार करणार आहे. तरी हा उठाव तालुक्यामधून जिल्ह्यामधून उठाव जर झाला तर खऱ्या अर्थानं हे भाजप सरकार, जातीवादी सरकार या राज्यातनं या देशातनं जरी राहणार नाही. ही आमची सुरुवात आहे. यापुढे आता आम्ही अशाच पद्धतीने उठाव करणार आहोत. आणि लाडकी बहीण असेल, कुठल्याही साऱ्या जी योजना आहेत त्या भाजप सरकारच्या अतिशय फसव्या आहेत. या फसव्या योजनेला या राज्यातील देशातील जनतेनं बळी पडू नये एवढीच ह्या मोर्चा वतीनं कळकळी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय हिंद.